खेडकर कुटुंबांच्या अडचणीमध्ये आता वाढ होतीये। एसीबी चौकशी करणार असल्याचं कळतंय। आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलाय। दिलीप खेडकर यांच्या संदर्भामध्ये बेकायदेशीररित्या त्यांनी काही बेकायदेशीर मार्गाने करोडोंची माया त्यांनी जमवली असल्याचा लाचलुचपत विभागाला संशय आहे आणि दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून गुन्हा नोंद करून घेण्यासाठी हा अहवाल मागवलेला आहे। लाचलुचपत विभाग खेडेकर कुटुंबाची आता चौकशी करणार आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। निलेश, काय नेमके या प्रकरणामध्ये आता पुढचे आणखी तपशील येत आहेत? खरं तर खेडकर कुटुंबाचं रोज नवीन वेगवेगळे कारनामे पुढे येत आहेत। आता तर दिलीप खेडकर आहे यांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे। खरं तर ते कार्यरत असताना त्यांनी ज्या प्रकारे बेहिशोबी मालमत्ता जमवली या प्रकरणी आता अँटी करप्शनला एक तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आता अँटी करप्शन खेडकर कुटुंबातल्या मालमत्तेची चौकशी करणार आहेत। त्याचबरोबर त्याचा अहवाल आहे तो वरिष्ठांना पाठवणार आहे। ज्या प्रकारे त्यांनी मालमत्ता जमवलेली आहे या कोणत्या प्रकारे मालमत्ता जमवली याचा हिशोब काय मागणार आहेत आणि याच्यामध्ये फार मोठा ट्रॅप आहे आणि जी मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे ती बेहिशोबी असल्याचं अहवालामध्ये समोर येत आहे। त्या अनुषंगाने आता पुणे अँटी करप्शन आहे ते दीपक खेडकर यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहेत। आणि एकूण पाहिलं तर आता खेडकर कुटुंबाच्या अडचणी वाढताना दिसत आहे आणि खेडकर कुटुंबाच्या पाय किती बेकायदेशीर रवलेले आहेत त्याचं एक आणखीन एक उदाहरण आता आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर एसीबी आता या प्रकरणामध्ये चौकशी करणार आहे। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेला आहे आणि या संदर्भात आता मोठे ट्विस्ट येतात। खेडकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसते। एकीकडे मनोरमा खेडकर करत असलेल्या दमदाटीचे व्हिडिओ व्हायरल होत असताना आता पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भातला प्रश्न उपस्थित होतोय।